तुमच्याकडे जर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि दुधी असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता. मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करू शकता. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी दुधी घेतलेला आहे. हा मस्त असा कवळा दुधी आहे आणि तो स्वच्छ करून घेतलेला आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता दुधीचे मी 2 भाग केलेले आहेत. जेवढा हवा तेवढाच दुधी आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे दुधी मी सालासकट घेणार आहे. सालामध्ये पौष्टिकता असते. दुधीला इथे मी किसून घेते आहे. तर तुम्ही याऐवजी दुधीच्या फोडी केल्यात तरीसुद्धा चालेल, कारण आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे. दुधी इथे मी किसून घेतलेला आहे. मात्र किसल्यामुळे काय होतं, दुधीची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित होते, त्यामध्ये गुठळ्या राहत नाही. त्यामुळे मी किसून घेतलेला आहे. आता इथे मी 4 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे. मोठ्या पाकळ्या आहेत त्या देखील मी इथे किसून घेते आहे. लसूण जर तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता लसूण किसून झालेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला 2 मिरची घालायची आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही देखील मी बारीक करून घेते आहे, कारण मिक्सरला आपण जेव्हा वाटणार आहोत तेव्हा ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नये. स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची आहे, त्यामुळे इथे सर्व बारीक करून घेतलेलं आहे. आता हे पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यापूर्वी ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर. फ्रेश कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे आणि आता हे आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे स्मूथ पेस्ट मी तयार केलेली आहे. आता ही पेस्ट जी आहे ती आपण काढून घेऊया. बघा, अशा पद्धतीने मी हा दुधी जो बारीक करून घेतलेला आहे यामध्ये 2 टेबलस्पून इतकं रवा घातलेला आहे. बारीक रवा आहे हा, आणि ह्याला आपण मिक्स करून घेऊया आणि 5 मिनटं हा रवा आपण फुलण्यासाठी ठेवून देऊया. दुधीचं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये हा रवा मस्तपैकी भिजला जाईल. यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा बॉईल करून घेतलेला आहे, उकडून घेतलेला आहे. तर हा बटाटा आपण किसून घालायचा आहे. आता बटाटा घातल्यामुळे काय होतं, दुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. बटाट्यामुळे ह्या नाश्त्याला जे आहे चांगली चव येणार आहे, त्यामुळे बटाटा अवश्य वापरा. यानंतर लागेल इतकं गव्हाचं पीठ ह्यामध्ये आपण घालणार आहोत. सध्या मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1 चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. पाव चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे. त्यानंतर हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि 2 चिमूटभर इतका हिंग घातलेला आहे. आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ इथे लागेल तसं आपण वापरणार आहोत. दुधीचं जे पाणी आहे त्यावर अवलंबून आहे गव्हाचं पीठ. इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत 2 चमचे. पांढरे तीळ घालणं मी विसरली होती, त्यामुळे आता मी घातलेले आहेत ते पांढरे तीळ. यानंतर 1 वाटी पीठ मी पुन्हा घेतलेलं आहे. तर यातलं आता थोडं थोडं करून आपण पीठ वापरणार आहोत. तुम्हाला इथे नाश्ता किती बनवायचा आहे त्यानुसारच तुम्ही दुधी किसून घ्या, म्हणजे मग गव्हाचं पीठ जास्त लागणार नाही. तर आता मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावर मी साजूक तूप घातलेलं आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा मळून घेते. चांगलं मळून घ्यायचं आणि एकदम स्मूथ पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला झाकून आपण 5 मिनटं विश्रांतीसाठी ठेवूया, म्हणजे हे पीठ जे आहे ते चांगलं फुलून येईल. 5 मिनटानंतर आपण हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आणि यानंतर याचे आपण पराठे तयार करणार आहोत. तर इथे मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे. याचा एक गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने. गव्हाचंच इथे सुकं पीठ घेतलेलं आहे आणि याचा आपण पराठा लाटून घेऊया. तर त्या अगोदर आपल्याला याचं लांबट हे पीठ लाटून घ्यायचं आहे आणि ह्याच्या फोल्ड करायचे 3. तर तुम्ही पराठा कसाही तयार करू शकता, चौकोनी, त्रिकोणी, गोल, कशाही पद्धतीचा फोल्ड तयार करून घेऊ शकता. थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि ह्याचा फोल्ड असा केलेला आहे. मी आज असे पराठे तयार केलेले आहेत. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पराठे तयार करून घेऊ शकता. ह्याचा एक गोलाकार तयार करून घ्यायचा आणि त्याचा मस्त असा आता आपण पराठा लाटून घेणार आहोत. तर आज आपण गोल पराठे तयार करूया. सुकं पिठामध्ये हे घोळवून घेतलं आणि त्यानंतर पराठा जो आहे तो आपल्याला चपातीपेक्षा जाड असा लाटून घ्यायचा आहे. तर हे दुधीचे पराठे खूप छान लागतात. यामध्ये दुधी आहे असं वाटणार देखील नाही.
तुमची मुलं आवडीने किंवा घरातले सर्वच आवडीने खातील इतका मस्त हा पराठा तयार होतो. मात्र इथे तेलाऐवजी तुपाचा वापर करा. मस्त लागतो हा पराठा. आणि बटाटा असल्यामुळे दूधही जाणवत नाही. तर इथे हा पराठा लाटून झालेला आहे. आता चला आपण याला शेकून घेऊया. तर इथे या पद्धतीने 2-3 पराठे मी लाटून घेतलेले आहेत. तवा इथे मी लोखंडी घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं तूप वरून घालून घेते. चांगलं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर पराठे जे आहेत ते शेकून घेणार आहे. 2 मिनिटानंतर आपण ह्याला उलट केलेलं आहे. खालची बाजू चांगली शेकून घ्यायची आणि त्यानंतर ह्यावर तूप घातलेलं आहे. तूप किंवा तेल तुम्ही कशाचाही वापर करू शकता, पण मी इथे तूप वापरलेलं आहे. अतिशय स्वादिष्ट हे पराठे तयार होतात. हेल्दी आहे आणि झटपट तयार होतात. मुलांना टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा जेवणासाठी देखील तयार करून घेऊ शकता. घरातील लहान मोठी मंडळी सर्वच आवडीने खातील असा मस्त पराठा इथे आता तयार झालेला आहे. पराठा चटणीसोबत खाऊ शकता, भाजीसोबत खाऊ शकता किंवा मग दहीसोबतही खाऊ शकता. सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे दुधीचं सेवन जरूर करा. शरीराला थंडावा मिळेल. चला तर मग इथे दहीसोबत मी हे पराठे सर्व केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा पराठा किती सॉफ्ट आहे, खुसखुशीत आहे. पराठा खुसखुशीत होण्यासाठी इथे मी रवा आणि बेसन हे 2 पदार्थ वापरलेले आहेत. अगदी सॉफ्ट हे पराठे तयार होतात आणि स्वादिष्ट लागतात. आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.